प्रक्रिया सुरू झाली तो हरामखोर पहिल्यांदा तार घेऊन पुढे येतो, तो जो नसतो याच्यामध्ये तो पहिल्यांदा पुढे येतो. माझं समायोजन का होत नाही, माझा संवर्ग कुठे? अरे तुम्ही मला एक आणखीन एक कळत नाही, मी बघतो तुमच्या या एनएचएम कार्यक्रमामध्ये तुम्हाला संवर्ग आणि हे किती आहेत का मी तुम्हाला एकदा सांगतो. तुमचा एनएचएम कार्यक्रम काय आहे तर एनएचएम कार्यक्रमामध्ये तुमच्या 69 संवर्ग आहेत आणि त्या 69 संवर्गामध्ये जवळजवळ 33,500 पदं मंजूर आहेत. 33,500 पदं एनएचएम मध्ये मंजूर आहेत. आणि दुसरा जो एनईएचएम कार्यक्रम आहे त्या एनईएचएम म्हणजे महानगरपालिकांचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये 38 संवर्गामध्ये जवळजवळ 6,500 पदं मंजूर आहेत. 39,500 पदं आहेत आणि 39,500 मध्ये आता कार्यरत कर्मचारी जवळजवळ 34,000 आहेत. जर हे 34,000 कर्मचारी एक दिवस जरी आंदोलनामध्ये या पद्धतीनं जर आले तर मला वाटतं समायोजनाच्या नुसता ऑर्डर म्हणजे समायोजनाचं कागदच नाही तर समायोजनाच्या ऑर्डर या ठिकाणी सचिवांना घेऊन यावे लागतील. ही ताकद आपल्यामध्ये आहे पण आपण आपली ताकद ओळखत नाहीये. आपले कर्मचारी निम्मे कर्मचारी तिथं बसतात. आता सुट्ट्या टाकल्या असतील, मी आज सुद्धा सांगतो ते कर्मचारी कामावर नसतील, सुट्ट्या टाकून कोण कुटुंबावर बोंबलत हिंडायला गेला असेल म्हणजे आज सुट्टी टाकून 2 दिवसाची सुट्टी टाकून तो त्याचा पगार बी घेईल, शनिवार रविवारची बी सुट्टी करेल, 4 दिवसात कुटुंबाबरोबर कुठेतरी बोंबलत एखाद्या पर्यटन स्थळावर हिंडत बसेल. आणि तुम्ही या ठिकाणी हक्काची लढाई लढण्यासाठी तुमच्यापैकी 10-15% कर्मचारी इथं असतील. माझं तुम्हाला सांगणं आहे तुमचा जो जिल्ह्याला आता कर्मचारी तिथे राहिलेला आहे आत्ता फोन करायचे त्यांना आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना उद्या या ठिकाणी बोलवून घ्यायचे. हे आंदोलन आपण बंद करणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आता बंद करणार नाही जोपर्यंत या समायोजनाच्या अनुषंगानं जोपर्यंत लेखी आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. कुणाच्याही तोंडी आश्वासनावर हे आंदोलन बंद केला जाणार नाही हा सगळ्या आमच्या एकीकरण समितीचा शब्द आहे. कितीही दिवस जाऊ द्या मला खात्री आहे. हे बघा तुम्ही तुमचा संयम ठेवावा लागेल. उद्या तुमचं पत्र काढलं जाईल. तुम्ही जर आंदोलन तोडलं नाही तर उद्या तुमचं पत्र काढलं जाईल की तुम्हाला कामावरनं कमी करतो. कुणाच्या बापाच्या हिंमत काय ते आपल्याला बी बघायचं, करू द्यात कामावरनं कमी. पण तुम्ही जर का भिला आणि जर जाऊन पुन्हा जॉईन झाला तर तुम्हाला समायोजन शब्द तुम्हाला कुणीही तुमचा पूर्तता करू शकणार नाही हा बी माझा शब्द आहे. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुमच्यापैकी काही लोकांना त्या ठिकाणी प्राणांची आहुती सुद्धा द्यावी लागेल. गरज नाही अजून वाचणार कारण मला माहिती आहे या 34,500 तरुणांच्या मध्ये